नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काही माणसं अशी असतात जी लोकांना हसवतात पण स्वतःचा प्रवास खूप शांतपणे जगलेला असतो. समीर चौगुले असाच एक कलाकार आहे. आज तो स्टेजवर उभा राहिला की प्रेक्षक हसतात. टीव्हीवर दिसला की घरात आनंद पसरतो. पण हे सगळं एका दिवसात घडलेलं नाही. समीर चौगुले यांचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. घरात ना अभिनयाची पार्श्वभूमी, ना फिल्म इंडस्ट्रीची ओळख. लहानपण अगदी साधं गेलं. शाळा, अभ्यास, मित्रांसोबत वेळ आणि इतर मुलांसारखंच आयुष्य. पण एक गोष्ट वेगळी होती. तो लोकांना पाहायचा. कोणी कसं बोलतं, कोणी कसं रागावतं, कोणी कसं हसतं, हे सगळं तो नकळत मनात साठवत गेला. तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की ही सवय एक दिवस त्याची ओळख बनेल. शाळेत असताना तो फार मोठा कलाकार असल्यासारखा वागत नव्हता. पण वर्गात, मित्रांमध्ये, एखाद्या छोट्या प्रसंगात तो सहज नक्कल करायचा. कोणाची चाल, कोणाचा आवाज, कोणाची देहबोली, हे सगळं त्याला नैसर्गिकरित्या जमायचं. हसवणं त्याच्यासाठी अभिनय नव्हतं, ती त्याची सवय होती. वय वाढत गेलं आणि आयुष्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या. घरच्यांना एक सुरक्षित भविष्य हवं होतं. समीर यांनाही हे सगळं समजत होतं. म्हणूनच त्यांनी आधी नोकरीचा मार्ग निवडला. ऑफिस, नियमित वेळ, महिन्याचा पगार, सगळं होतं. पण मन मात्र कुठेतरी अडकलं होतं. ऑफिस संपल्यावर ते थेट नाटकाच्या रिहर्सलला जायचे. कधी थकवा, कधी वेळेचा अभाव, कधी मनात शंका. हे सगळं करून खरंच काही होईल का? हा प्रश्न अनेकदा मनात यायचा. पण एक गोष्ट नक्की होती. स्टेजवर उभं राहताच तो सगळा थकवा नाहीसा व्हायचा. कारण स्टेज हेच त्यांचं खरं घर होतं. मराठी रंगभूमीनं समीर चौगुले यांना घडवलं. नाटकातून त्यांनी अभिनयाची शिस्त शिकली. कॉमेडी करताना मर्यादा कशी ठेवायची, वेळ कशी पकडायची, प्रेक्षकांचा श्वास कसा वाचायचा, हे सगळं इथंच शिकलं. रंगभूमीनं त्यांना कलाकार बनवलं आणि माणूस म्हणूनही घडवलं. हळूहळू टीव्हीवर संधी मिळू लागल्या. स्किट्स, कॉमेडी शो आणि वेगवेगळे कार्यक्रम. लोक म्हणू लागले, हा वेगळा आहे. कारण समीर चौगुले कधीच जबरदस्तीचा विनोद करत नाहीत. ते जोक सांगत नाहीत. ते कॅरेक्टर उभं करतात. साधा माणूस, ऑफिसमधला बॉस, शेजारी किंवा आपल्यातलाच कोणीतरी. म्हणूनच प्रेक्षक हसतातच, पण स्वतःलाही ओळखतात. टीव्हीवरून त्यांची ओळख घराघरात पोहोचली. पण यश आल्यानंतरही त्यांचा स्वभाव बदलला नाही. आजही ते रंगभूमीला मान देतात. आजही ते प्रेक्षकांचा आदर करतात. कारण त्यांना माहीत आहे, हसवणं ही कला नाही, ती जबाबदारी आहे. त्यांच्या आयुष्यात दोन गोष्टी कायम होत्या. नोकरीची जबाबदारी आणि अभिनयाचं स्वप्न. अनेक वर्ष ते दोन्ही सांभाळत राहिले. एकही सोडली नाही. आणि हळूहळू त्यांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळत गेली. आज समीर चौगुले फक्त एक कॉमेडियन नाहीत. ते एक उदाहरण आहेत. स्वप्न लगेच पूर्ण होत नाहीत. पण जर तुम्ही स्वप्न सोडत नाही आणि जबाबदाऱ्या पळवून लावत नाही, तर यश नक्की मिळतं. जर तुम्ही आज तुमचं स्वप्न नोकरी, परिस्थिती आणि भीतीमागे दडवून ठेवलं असेल, तर ही कथा लक्षात ठेवा. समीर चौगुले स्वप्न सोडत नाहीत. फक्त योग्य वेळ येईपर्यंत त्याला जपून ठेवतात. आणि आज ते स्वप्न संपूर्ण महाराष्ट्राला हसवत आहे. धन्यवाद.